नमस्कार मित्रांनो, मनाली ब्लॉग डेमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता आ गए हम आणि मी गोप्रो घेऊन स्वतःला आरशात बघतोय. बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय. आमचं हॉटेल जिथं आम्ही स्टेला आहेत. हेलो गाइस, आज हमारा मनाली का डे 1 है और हम जा रहे हैं मॉल रोड पे कपड़े लेने के लिए। तो देखते हैं हम क्या क्या ले सकते हैं। हमें एक स्वेटर लेना है, जैकेट लेना है और इसके मम्मी के लिए बहुत सारे स्वेटर्स और शॉल लेना है। बाय बाय। हमारी ज़िंदगी से ये मिसिंग है क्या? ये जो मैं लम्हा शूट कर रही हूँ, ये हमारी ज़िंदगी से मिसिंग है। हम कटोरा लेके गए थे भगवान के पास इस मोमेंट के लिए, पर हमारे कटोरे में पूरा। त्यानंतर आम्ही गेलो मॉल रोडला. मॉल रोड हा मनालीमध्ये सगळ्यात मोठं मार्केट मानलं जातं, जिथं तुम्हाला सर्व गोष्टी भेटतात थंडीच्या, स्पेशली लाईक स्वेटर, मफलर, टोपी, त्यानंतर ओलनचे जॅकेट, ओलनचे हँड ग्लोव्ज, अशा बऱ्याच गोष्टी भेटतात. त्यानंतर इथं अनुची मस्ती चालू झाली ती कॅप घालून, आणि मग आम्ही गेलो दुसऱ्या शॉपमध्ये. फ्रेंड्सला आणि अनुला काही ॲक्सेसरीज घ्यायच्या होत्या, त्या घेतल्या आम्ही. आणि मग आम्ही गेलो मम्मीला शॉल घ्यायला. इसका नाम क्या है? और डबल साइड यूज़ कर सकते हैं। याक वूल की शॉल हो रही है। याक काफ़ी और चिंगारी क्या रहता है? चिनारी होता है। चिनारी वो डिज़ाइन का नाम है चिनार। ये देखो, जैसे इसमें पत्ता होता है, चिनार का पत्ता ना, जैसे इसमें बना है ये वाला। हाँ, हाँ, तो उसका रेट ज़्यादा होता है? ये तो सूट है, शॉल का भी हो जाएगा, कम ही मिलेगा। ये वाला मेरे पास ऊपर है, इसमें होगा शायद। अच्छा, ठीक है, दिखाओ इस. हाँ, ये वाला है। ये ठीक है, ये वाला ये पैक कर दो और कुछ घाबरले. पहला हाथ लाऊंगा तो डायरेक्ट भूखा लगेगा। हाँ, ऐसे नहीं भूखेगा, उसके साथ हट गए ना पीछे का, पता नहीं है। कसले घ्यायचे तुला? कसलं काय घ्यायचे म्हणले? कसलं जॅकेट? हॅलो एक्स्ट्रा नाही गाईज, आहे? आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. आम्हाला खूप भूक लागली आहे आणि आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. आणि हे सगळे लोक ठरवतात की कुठं जेवायचं आहे. एवढं काही शूट करशील ना, सगळं काय टाकव करणार नाही. हेलो गाइस, हम आए अभी एक ढाबे पे जिसका नाम है राम दा ढाबा. रामपली ढाबा काहीतरी असं आहे नाव तरी वाटत. जंगल खाली. तो हम आए अभी, हम सब ने मंगाई है पंजाबी थाली डॉक्यूमेंट्री और अभी पता नहीं हमें वो चाहिए या नहीं, पर हम पूरी की पूरी तरह से ख़त्म करने की कोशिश करेंगे। और नहीं ख़त्म हुई तो हमारे भुक्कड़ लोग इधर बैठे ही हैं। अब क्या करोगे राज? कुछ नहीं करेंगे मित्र. तू करता भी नहीं है कुछ. दुम्बा चाले. ट्रेनमध्ये तर घे व्यवस्थित. फायनली आम्ही जेवण करून आमच्या रूमकडे निघालो. तर रूमचे तुम्ही हे सिनेमॅटिक्स बघू शकता, किती सुंदर दिसत होते रात्री. त्यांचा पूर्ण एरिया लाईटिंगनी सजवला होता. मनाली ब्लॉग डे 2 इथून चालू होत आहे. कुठं चाललो आता आपण? हिडिंबा टेम्पल. आपण हडिंबा करणार. कसले भारी भारी घर तिकडं, पहाड बघा. फ्रेममध्ये
मध्ये ना छान धानालाच बोल माझा एक्सपिरियन्स येतो. माझे शूजची लेस कधीच राहत नाही म्हणून मी शूज घालत सोडून. का बरं? काय माहिती. चालायला होत नाही का? का बरं? हा वाव, हे बघ. मनालीमध्ये फिरता फिरता जाताना आम्हाला एक सुंदर असं मंदिर दिसलं. त्यानंतर इथले व्ह्यू एवढा सुंदर, इकडे खूप मोठमोठी झाडं आहेत. जाताना एवढा म्हणजे निसर्गाचा आनंद घेत आम्ही गेलो. आमच्या रूमपासून 2 किलोमीटर, 4 किलोमीटर लांब आहे मंदिर आणि आम्ही पायी पायी चाललो आहे. मनालीमध्ये खूप मोठमोठाली झाडं आहेत जे तुम्ही बघू शकता. आपल्या इकडे असे झाडं बघायला पण नाही भेटणार, एवढी मोठमोठाली आणि स्ट्रेट लाईनमध्ये झाडं. इकडची लोक कशी आहेत सांग जरा. गोरी गोरी पाणी, त्यांच्या गाड्यावर लाल लाल नॅचरल ब्लश आहे. आणि अजून त्यांची डोळे बारीक आहेत. अजून थोडी नेपाळी दिसतात. नेपाळ हिमालयन पीपल्स होते. नेपाळी इंडियन्स दिसतात. हां. आणि लहान लहान लेकरं कसे दिसतात ते सांग. लहान लेकरं तर खूप क्यूट आहेत, गोरे गोरे. आणि डॉगिश कसे दिसतात. डॉगीला एवढे केस आहेत की तेवढे आपल्या अंगावर नाही. एवढे हेल्दी डॉग्स आहेत आणि प्रत्येक कुत्राला एवढे. आणि इकडे चिकन्स पण खूप हेल्दी आहेत. इकडे हुंदाई गाड्या, टाटा पंच, इंडिका, अल्टो 800 सगळ्या गाड्या टॅक्सी म्हणून यूज करतात. हा, मनालीचं तुम्ही रोड मॅप बघा, थांबून स्क्रीनशॉट मारा आणि वाचा कुठं काय आहे, कुठले लोकेशन तुम्ही फिरू शकता. फायनली आम्ही आलो आहे मंदिरापाशी. एवढं दम लागलं चालत यायला. वाव हानू, व्हॉट अ ब्युटी. इकडची झाडच खूप छान आहेत रे अनु, बघ ना कसली एकदम स्ट्रेट लाईन मध्ये आहेत. अजून दुकान पण ओपन नाही झाले तरी आम्ही आलोय. तर जेव्हा पांडव जंगलातून प्रवास करत होते तेव्हा ते भीम आणि हिडिंबा या जंगलात थांबले होते. त्यावेळेस हिडिंबा राक्षसाची बहीण होती. हिने भीमाला पाहून प्रेम केले आणि भीम आणि हिडिंबा यांचा विवाह झाला आणि त्यांच्या घटोत्कच नावाचा पुत्र झाला. तर तेव्हा असे मानले जाते की हिडिंबाने या शांत ठिकाणी ध्यान करण्यास निर्णय घेतला होता. तिच्या सन्मानार्थ हे मंदिर बांधलं गेलं होतं. हे मंदिर 16व्या शतकात बांधले गेले होते आणि हे मंदिर लाकडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये पॅगोडा शैलीतील रचना त्या काळात उत्कृष्ट कामगिरी दर्शवते. चलो बोलो पहले दूर से बैठो आप इसको का नाम क्या है कनान आपका? मेरा नाम सुरभि और इसका नाम जाह्नवी. शिवानी स्कूल जाते हो आप लोग? और इसका नाम जानवी है. यहाँ से कितना डिस्टेंस में रहते हो आप? मैं थोड़ा सा है. अच्छा ठीक है. स्कूल जाते हो सब? आप कौन से स्टैंडर्ड में हो? मतलब कौन सी कक्षा में हो? 4th में. अच्छा. ये भी 4th में, ये भी 4th में. और वो ये 5th और लास्ट में और वो ये कहा जाता है ये वाला मेरी इसका पता चला मुझे. स्कैम करके एक खुशी मिलती है.
हिडिंबा देवीपासून एक 500 मीटरवर खाटू श्यामजी टेम्पल आहे. आम्ही आता तिकडं चाललो आहे. मनाली येथे खाटू श्यामजी मंदिर हिडिंबा देवी मंदिराजवळ आहे. नावाप्रमाणेच या मंदिराचा भगवान श्रीकृष्णाशी काहीही संबंध नाही. ज्यांना श्याम म्हणून ओळखले जाते, हे मंदिर घटोत्कचा मुलगा आणि प्रसिद्ध हिंदू महाकाव्य महाभारतातील भीमाची पत्नी असलेले राक्षसी देवी हिडिंबा देवीचे नातू बर्बरिकला समर्पित आहे. हे मंदिर धुंगरी येथील स्थानिक समुदायाने बांधले आहे. कसं दिसतं आपण बघा छान दिसते ना आपण यात. हाय क्युटी बंजारन नाही सॉरी हिमालयन. असेंब्ली चालू झाली आहे. असेंब्ली डिसेंबर झालं. आम्ही सुट्टे पैसे पाहिजे. मैं खुद चलाता नहीं हूँ ना ज़्यादा. इसका खेल है भाई साहब सब. बैक टू होम. हे वर सगळं फाइनली चेकआउट. तो आपका होटल में आने के लिए कैसे आने का इधर? लाइक आप आके बुकिंग कर सकते हो या तो फिर ऑनलाइन प्लेटफॉर्म जितने हैं MMT Booking.com, वहाँ से भी आप बुकिंग कर सकते हो. और अगर आप आओगे तो वॉकिंग मतलब ऐसे मनाली के स्टॉप पे आने के बाद कैसे आने लाइक का? आप मॉल रोड पे आते हो, मॉल रोड से 200 मीटर की दूरी पे है. ओके आप मॉल रोड पे आके कॉल करो, मैं आपको एड्रेस गाइड कर दूंगा. जस्ट 200 मीटर की दूरी पे Yes. आप आके बुक कर सकते हो. ओके थँक्यू भाई. ओके, थँक्यू. ट्रिपी टर्टल या हॉटेलवरून आम्ही चेकआउट केलं आणि आजपासून आमचा हमतापादचा 5 दिवसाचा ट्रेक चालू होत आहे. जिथं आम्ही 4 दिवस स्ट्रेट चढणार आणि 5व्या दिवशी खाली उतरणार. तर जिथं आमचा समिट पॉईंट आहे तिथं अल्टिट्यूड असेल 14,065 फीट आणि 4287 मीटर. तपास ट्रेकमध्ये काय झालं, कसं झालं, कसे चढलो आम्ही, हे तुम्हाला कळेल पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.